न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। अहमदनगर शहरातील रहिवासी संतोष कुमार सखाराम गोरे यांची कन्या आकांक्षा व चिरंजीव आकाश ज्ञानदेव बापूराव आठरे यांच्या मुलाचा विवाह आज पार पडला। या प्रसंगी मुलीचे आजोबा सखाराम गोरे यांनी लिहिलेला पाझर मनातला या काव्यसंग्रहाचे प्रकाशन लग्न सोहळा प्रसंगी करण्यात आलं। प्रथम वधूवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांची आरती करण्यात आली। त्यानंतर आपल्या आजोबांनी लिहिलेला काव्यसंग्रह पाझर मनातला याचं प्रकाशन नवदाम्पत्यांच्या हस्ते तसेच कवी चंद्रकांत पालवे, माजी प्राचार्य खासेराव शितोळे, समाजसेवक जालिंदर बोरुडे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रताप शेळके, भिंगार बँक चेअरमन अनिल झोडगे या प्रमुख अतिथींच्या हस्ते करण्यात आलं। पाझर मनातला या काव्यसंग्रहाचे प्रकाशन गणराज प्रकाशनच्या वतीनं करण्यात आले। शुभ विवाह प्रसंगी आलेल्या सर्व पाहुण्यांनी सखाराम गोरे यांचं अभिनंदन केलं। तसेच पुस्तक प्रकाशनाचा नवा पायंडा लग्न समारंभ प्रसंगी पाडल्यानं नवदाम्पत्याला व भावी पिढीला लेखनाची व वाचनाची आवड निर्माण होईल, रवी चंद्रकांत पालवे हे म्हणाले। विवाह प्रसंगी आमचे आजोबा सखाराम गोरे यांनी पाझर या कविता संग्रह प्रकाशित केला, याबद्दल खूप आनंद वाटतोय। आज या ठिकाणी ज्येष्ठ साहित्यिक कविवर्य सरा गोरे सर यांच्या नातीचा विवाह समारंभ या ठिकाणं खूप शानदार पद्धतीने या ठिकाणी संपन्न झाला। मला असं वाटतं महाराष्ट्रातला हा एक पहिलाच विवाह सोहळा असेल की ज्या विवाहामध्ये आपल्या नातीच्या विवाहामध्ये आजोबांनी ग्रंथ प्रकाशन केलं। खरं म्हणजे गणराज प्रकाशन ही प्रकाशन संस्था नगर जिल्ह्यामध्ये साहित्यिक सांस्कृतिक चळवळ राबवण्याचं वाढवण्याचं काम या ठिकाणी करते आहे आणि गणराज प्रकाशनाच्या माध्यमातून कविवर्य सरा गोरे यांची आजवर अनेक कविता, कथा, कादंबऱ्या या ठिकाणी प्रकाशित झालेल्या आहेत। आज त्यांच्या पाझर मनातला या कविता संग्रहाचा प्रकाशन सोहळा वधूवरांच्या शुभ हस्ते आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न झाला, याचा मनस्वी आनंद वाटतो। आणि प्रकाशक म्हणून मला या ठिकाणी सांगायला आनंद वाटतो की गणराज प्रकाशनाचं 189वं पुस्तक आज या ठिकाणं या विवाह समारंभामध्ये प्रकाशित झालेलं आहे। याचा आनंद वाटतो। गोरे सरांना पुढील साहित्य चळवळीला शुभेच्छा। आज रोजी आपल्या आकांक्षा आणि आकाशराव यांच्या विवाह प्रीत्यर्थ प्रसंगी मी सखाराम गोरे यांनी पाझर मनातला हा कविता संग्रह 6वे पुस्तक प्रकाशित केलेले आहे। सर्वांनी या प्रसंगी उपस्थित राहिल्याबद्दल मी सर्वांचे आणि साहित्यिक क्षेत्रातील लोकांचे सर्वांचे मनापासून आभार मानतो। धन्यवाद। न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा।